हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. प्रश्नपत्रिका क्रमांक 11 आपण बघत आहोत. याआधी 10 प्रश्नपत्रिका आपण पाहिलेल्या आहेत, ज्यामध्ये अशाच प्रकारचे जी के आणि जी एसचे प्रश्न मी घेतलेले आहेत. ठीक आहे. लास्ट डेट ही कालच संपलेली आहे, तर सगळ्यांनी आजपासून चांगल्या प्रकारे अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले गुण हे भेटले पाहिजे. ठीक आहे. तर बघूया आजचा आपला पहिला प्रश्न कोणता आहे. तर प्रश्न पहिला, समन्स कोणाद्वारे जारी केले जाते. तर बघा, समन्स जे असतं ते न्यायालयाद्वारे जारी केलं जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते निवृत्त सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पूर्वी एका राज्यातील कायदामंत्री होते. तर ऑप्शन क्रमांक ए, न्यायमूर्ती VR कृष्ण अय्यर. हे जे होते ते मद्रास विधानसभेमध्ये निवडून आले होते आणि कायदा मंत्री म्हणून ते तिथे होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, लोक अदालतीमध्ये वाद कशाद्वारे मिटवले जातात. तर बघा, लोक अदालतीमध्ये जे वाद असतात ते समेंट आणि तडजोड याद्वारे मिटवले जातं. ऑप्शन डी जो आहे ते बरोबर आहे याचं उत्तर. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, जप्ती म्हणजे काय. तर जप्ती म्हणजे असते रद्द करणे. ठीक आहे. पाचवा प्रश्न बघा, नुकसान किंवा दुखापतीसाठी नुकसान भरपाई म्हणून दिलेली रक्कम, तर त्यालाच म्हणतात डॅमेजेस किंवा नुकसान भरपाई. ऑप्शन बी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, DNS ही संज्ञा कशासाठी वापरली जाते. तर ऑप्शन क्रमांक ए, डोमेन नेम सिस्टम याच्यासाठी DNA ही संज्ञा वापरली जाते. ओके. प्रश्न क्रमांक 7, लेटेस्ट प्रश्न आहे आपला हा चालू घडामोडीचा. तर मनरेगाचे बदललेले नाव काय आहे. तर मनरेगाचे बदललेले नाव जे आहे VBG रामजी आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, ग्रेनाइट पासून बनवलेल्या जमिनी कशा असतात. जमिनी ज्या असतात त्या आम्ल असतात. ठीक आहे. 9वा प्रश्न बघा, मायक्रोसॉफ्ट आणि ओपन AIचा स्टारगेट हा संयुक्त प्रकल्प पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक बी, AI सुपर कम्प्युटर याच्याशी तो संबंधित आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, जपानमध्ये आढळलेला मिनामाटा रोग टिंबटिंबमुळे झालाय. तर तो जो रोग होता तो हा मिथिलाइन मर्क्युरी म्हणजेच पारा. ऑप्शन